नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे. शासकीय नगरपंचायतीच्या गाड्यांवर हिंदी गाण्याऐवजी मराठी जनजागृतीपर गीत, पोवाडे किंवा सूचना वाजवाव्यात. यामुळे मराठी भाषेचा प्रसार होईल आणि स्थानिक लोकांना आपलेपणा वाटेल. बऱ्याच नगरपालिका, नगरपंचायती कचरा गाडीवर गाडीवाला आया घर से कचरा निकाल यांसारखी हिंदी गाणी वाजवतात. पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा अनेक ठिकाणी मनसेने यापूर्वीही मराठी गाण्याची मागणी केली. या ठिकाणी नगरपालिकांनी बदल करून मराठी गाणी लावावी. तसेच मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन कचरा गाडीवरील गाणे मराठी टाकण्याची मागणी केली. महाराष्ट्रात मराठीच या भूमिकेतून ही मागणी करण्यात आली आहे. माणगावच्या कचरा गाडीवर कोणते मराठी गाणे वाजवावे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माणगाव तालुका अध्यक्ष चिमण सुखदरी यांनी माणगाव नगरपंचायतचे मुख्य अधिकारी संतोष माळी यांच्याजवळ चर्चा केली. ब्युरो रिपोर्ट सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, माणगाव, रायगड. महाराष्ट्र राज्यामध्ये आज हिंदी ही बोलीभाषा असल्या कारणाने आज महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती झाली असताना आज माणगाव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष चिमण सुखदरी आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडनं जाणून घ्या की माणगाव तालुक्यामध्ये जे कचरा गाडी आहेत त्याबद्दल ते काय सांगतात. चिमणजी, आपण सांगू शकता की माणगावमध्ये ज्या कचरा गाडीवरती जी हिंदी भाषा वापरली जाते त्याबद्दल आपण काय सांगाल, काय त्यांना आपण उद्देश दिलेला आहे? काल आम्ही सी.ओ. साहेबांना या संदर्भात निवेदन दिलं आहे की कचरा गाड्यांवरती जी हिंदी भाषा चालते ती भाषा मराठीत करावी. आणि त्यांनी आम्हाला प्रामाणिक उत्तर दिलेलं आहे की आम्ही साहेब हे जे चुकीचं झालं आहे याच्यावरती आम्ही लवकरात लवकर कारवाई करू. आम्ही त्यांना 8 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे. 8 दिवसात जरी कुठली गोष्ट घडली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल. माणगावमध्ये असे काही फलक आहेत बाजारपेठेमध्ये की त्या ठिकाणी पण इंग्लिश वाक्यरचना आहे, काही ठिकाणी हिंदी आहे, मराठीचा वाक्यरचना होतच नाही. त्याबद्दल आपण काय बोलाल? मागच्या वेळेला आम्ही त्याचं आंदोलन घेतलं होतं, प्रशासनाला पत्र दिलं होतं, प्रशासनाने त्याच्यावरती पण बऱ्यापैकी जर तुम्ही आज बघायला गेलात तर मराठी फलक ह्या माणगाव तालुक्यात दिसतील तुम्हाला. त्याचं आंदोलन आम्ही गेल्या वर्षी केलं होतं आणि प्रशासन याच्यावरती काय कारवाई करेल याच्याकडे आम्ही लक्ष देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबई गोवा हायवे नॅशनल हायवे 66 असल्याकारणाने आज जवळपास 17 ते 18 वर्ष रखडलेला आहे. काही ठिकाणी असं बघितलं तर रस्त्याचं काम अर्धवट ठेवलेलं आहे. त्याने त्यातमध्ये मुंबई गोवा हायवेवरती 2 टोल चालू झाले आहेत किंवा बंद झाले आहेत. त्याबद्दल आपण टोल चालू करायचं की न करायचं याबद्दल आपण काय सांगाल? आम्ही गेल्या हप्त्यामध्ये महाडला चांदे या ठिकाणी एक आंदोलन घेतलं होतं टोलच्या संदर्भात. जोपर्यंत माणगाव इंदापूर बायपास पूर्ण होत नाही तोपर्यंत ते टोल चालू करू नका आणि जर ते टोल चालू झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते फोडून टाकेल. तर आपण पाहिलंच की महाराष्ट्र कोणत्या भूमिकेवरती आक्रमक होणार आहे.